नागपूर जिल्ह्यातील देवलापार परिसरातून एक धक्कादायक आणि तितकीच आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. रामटेक जिल्ह्यातील बेलदा येथील रहिवासी 32 वर्षीय अरुण राधेश्याम तांदुळकर हा 1 एप्रिल रोजी सकाळी घरातून बाहेर पडला आणि त्यानंतर तो परतलाच नाही. कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र काहीच पत्ता लागला नाही. अखेर पोलिसात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येत मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू केली. दिवस रात्र सुरू असलेल्या या शोध कार्यात 5 दिवस उलटून गेले, पण अरुणचा काहीच मागमूसही नव्हता. अखेर 5 एप्रिल रोजी या मोहिमेला यश मिळालं. दाट जंगलाच्या आत खोल भागात झाडाखाली बसलेल्या अवस्थेत तरुण जिवंत आढळून आला. तो अत्यंत थकलेला आणि उपाशी होता, पण सर्वात महत्वाचं म्हणजे तो शुद्धीत होता. या 5 दिवसात त्याने कोणतंही अन्न घेतलं नव्हतं. भूक, थकवा, अंधार आणि वन्य प्राण्यांचा सततचा धोका या सगळ्यांशी झुंज देत त्याने आपल्या जीवासाठी लढा दिला. शोध पथकाने तात्काळ त्याला बाहेर काढून देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांच्या माहितीनुसार सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. या घटनेनंतर कुटुंबीय भावूक झाले असून त्यांनी देवाचे आणि शोध पथकाचे आभार मानले. परिसरात एक चमत्कारिक बचाव कथेची जोरदार चर्चा सुरू आहे. खरंच देवतारी त्याला कोण मारी, याची प्रचिती देणारी ही घटना ठरली आहे.